मावशी पाणी कसं आहे हो? छान एकदम कातळाचं निवळ पाणी बघू शकता तुम्ही. आणि हेच पाणी फक्त आता पिण्यायोग्य, बाकी इथलं कोणतेही पाणी पिण्यायोग्य नाहीये. धन्यवाद. तर आज आपण आशेरी गडाच्या ट्रेकला आलोय. पण येईपर्यंत ट्रॅफिक एवढं होतं की आपल्याला खूप उशीर झाला. त्या साईडला हा एक किल्ला आहे आणि मला वाटतं आशेरी गड आपला हा आहे. आणि इथे आलात तर हा बोर्ड खूप छोटा आहे इथे. हे बघा, किल्ले वसई मोहीमतर्फे आशेरी गड, खोडकानो गाव. त्या गावातून आपल्याला आता इथे आतमध्ये जायचं आहे. ह्या साईडला तुम्ही बघू शकता की शेती पूर्ण कापायला रेडी आहे. हे बघा, भात शेती केली आहे, पूर्ण भात रेडी आहे. आणि त्या टायमिंगला आपण ट्रेक करायला. हे बघा, ह्या साईडला इकडे भात कापणीसुद्धा चालू आहे, तुम्ही बघू शकता. ह्या किल्ल्यावर जायचं आहे आपल्याला, आशेरी फोर्ट. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा आशेरी फोर्ट ट्रेक करतोय. तर मी आहे ह्या साईडला, दीपक आहे आणि मागे मनोज. आणि सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा आम्ही ज्यावेळी ट्रेक उतरायला पाहिजे होता त्यावेळी आम्ही ट्रेक सुरू करतोय 12 वाजता. आणि आज आपल्यासोबत स्वप्नील नाही, बिकॉज ऑफ त्याला जॉबला सुट्टी नव्हती, त्यामुळे स्वप्नील नव्हता. तर आपण तिघंच आज ट्रेक करायचं आहे. बघूया त्याआधी ही एक आम्हाला कशी वाचतो दिसली. थोडा बोल 5 मिनटं इथे बसूया आणि नंतर मग पुढच्या ट्रेकला सुरुवात करूया. आता थोड्या वेळात आपण फोर्टच्या टॉपला असू. आणि ही अशी अवघड वाट आहे, पण एक बेनिफिट आहे की ह्या फोर्ट ट्रेकचा की सावली असल्यामुळे आपल्याला तेवढासा थकवा जाणवत नाही. तुमची दमछाक होते पण सावलीमुळे तेवढं जाणवत नाही. जर ऊन असतं तर अजून दमछाक झाली असती, कारण की ही पूर्ण स्टार्ट टू एंड अशी दगडादगडाची वाट आहे, त्यामुळे अजून जास्त थकवा तुम्हाला लागतो. चाल पुढं तू, चाल पुढं, तुला रे गाड्या भीती कशाची. जवळजवळ या ठिकाणी आपला 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक झाला. आणि आता पुन्हा आपण गड चढायला सुरुवात केली. हे बघा, आता तर पूर्ण स्ट्रेट पॅच आहे. आम्हाला वाटलं इथं आल्यावर आपण जवळजवळ गडावर चढलो. आणि इथं आल्यावर हा बोर्ड लिहिला आहे, गडावर दारू पिण्यास सक्त बंदी आहे, सौजन्य ते थोडं उडालं. तर हा पूर्ण पॅच आपल्याला अजून चढून जायचा आता. पुढे आपण तिथे ब्रेक घेतला होता आणि तिथून थोडासा पॅच चढवून आल्यानंतर हा सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतो. त्या साईडला मनोज, पुढे दीपू आहे, इकडे मी स्वतः. अजून बराचसा फोर्ट चढायचा आपल्याला. ह्या साईडला पण ह्या गडाचाच एक भाग आहे. 3 गड आहेत इथे जवळजवळ, त्यातला हा एक आहे. आता आपण आशेरी फोर्ट करतोय. आशेरी असावा आणि अजून एक फोर्ट आहे. हे सगळे जवळजवळ असणारे किल्ले आहेत. बघ ना, नाहीतर मग इकडून वरून जायला लागेल, कारण मला वाटतं कवच होईल नाही.
कम ऑन गाइस. समजलं का असं वरती तर आता किल्ल्याच्या मेन मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलोय. ह्या जे मुख्य प्रवेशद्वाराचे जे दगड आहेत त्याच्या डिझाईनवर तुम्हाला लक्षात असेल की इथे एक मोठा मुख्य दरवाजा होता असेल, पण आता त्याची कमानी वगैरे काही शाबूत दिसत नाही. थोडे अवशेष संपूर्ण ढासळून गेले. तर इथून आता आपण प्रवेश करतोय. आता संपूर्ण वरती गड आपल्याला फिरायचं आहे. जाऊया. शंख मेला आहे. इकडे आमचं पाणी कसं आहे हो? छान एकदम कातळाचं निवळ पाणी बघू. आणि हेच पाणी फक्त आता पिण्यायोग्य, बाकी इथलं कोणतेही पाणी पिण्यायोग्य नाहीये. तर गडाच्या आता माथ्यावर आपण पोचलोय. थोडा आम्ही 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक पुन्हा एकदा घेतला होता. थोडं पाणी वगैरे प्यायलो. 2 पाण्याची टाकं होती ती बघितली, पण मला शूट करायला मिळालं नाही बिकॉज ऑफ कॅमेराचा काहीतरी इश्यू झाला होता. तर आता इकडे आपण पुन्हा घेऊन माझ्याची बॅग शिफ्ट केलेली मनोजकडे. समोर भगवा दिसतोय, तर तिकडे जाऊन बघूया काय स्पॉट आहे. आणि आत्ता जो आम्ही आलो आहे ती किल्ले फिरायची थोडक्यात चुकीची वेळ आहे असं मी म्हणेन. बिकॉज ऑफ गवत वगैरे संपूर्ण एवढं वाढलेलं असतं, त्यामुळे संपूर्ण किल्ला तुम्हाला एक्सप्लोअर करता येत नाही किंवा तुम्हाला संपूर्ण बघता येत नाही. त्यामुळे तुम्ही येत असाल तर श्रावण किंवा श्रावणाच्या आधी आणि दिवाळीनंतर एकदम जेव्हा पूर्ण उन्हाळा चालू होतो त्यावेळी तुम्ही येऊ शकता किल्ल्यांवर. तर समोर मला तोफ दिसते, जवळ जाऊन तुम्हाला सगळं दाखवतो. तर इथे हे मंदिर आहे देवीचं आणि त्याच्या बाजूलाच इथे ह्या तोफा दिसत आहेत तुम्हाला. 1, 2 आणि 3 अशा 3 तोफा तुम्हाला इथे आहेत. चल या. तर इथे आतमध्ये आल्यानंतर देवीची ही मूर्ती आहे आणि मागे तुम्ही बघू शकता इथे दगडावाली मूर्ती कोरलेली आहे. आणि इथेच मंदिराचा एक पिलर सुद्धा आहे. ही आपल्याला थोडीशी अशी जागा आहे. तर आता पुढचा किल्ला आपण फिरायचा आहे. तर देवीचं दर्शन घेतलं आणि आता ह्या पुढच्या पॉईंटला आलं. त्या पॉईंटचं मला काही नाव माहीत नाही, पण तिथून जो दिसणारा नजारा आहे ना तुम्हाला दाखवतो. अप्रतिम अप्रतिम डोंगररांगा इथून दिसतात. हा हे बघा.
तर हा पॉईंट तुम्ही बघू शकता आश्चर्य गडावरचा. तिथून दिसणारा हा सुंदर नजारा तुम्ही अनुभवता. जबरदस्त. आणि इथून दिसणारा हा महामार्ग. तर आश्चर्य गडावरच्या ह्या स्पॉटला आपण आलो होतो. तिथून हे सगळे समोरचे डोंगररांगा दिसतात आणि समोरचे किल्ले दिसतात आणि तिथून जाणारा हा महामार्ग दिसतो. तिथे व्हिजिट केल्यानंतर आता आपण पुढच्या अजून एक स्पॉट आहे तिथे व्हिजिट करणार आहे. तिथून आपला परतीचा प्रवास सुरू होईल. तर हा सुंदर व्ह्यू नजारा आपण अनुभवल्यानंतर ह्या साईडला आलो. इथे एक समोर हा कोणता तरी एक किल्ला दिसतो. ॲक्च्युली मला त्याचा ॲक्च्युअल कोणता किल्ला ते नाव माहीत नाही. मी अभ्यास करेन आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर आता आपण ह्या साईडला तर पुढून पूर्ण राऊंड मारायला बघत होतो पण समोर रस्ताच नाही. वाट पूर्ण मळलेली नाही आणि गवत आहे संपूर्ण. तर आता आपण ह्या साईडने रिटर्न चाललो आहे. दुपारी पण आलो आहे आणि आता ही सूर्यास्ताची वेळ. हा सुंदर नजारा. आणि आता आपण किल्ला उतरायला सुरुवात केली. चालत तू पण. तर किल्ला उतरायला आपण सुरुवात केलेली आहे. किल्ला उतरायचं आहे, खाली जायचं. संपूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर पायाखाली बघ रे सावकाश. मला तू पण पायाखाली बघ. नाही पॉज नाही करत. आपला नॉनस्टॉप काढणार आहे. मस्त आपल्याला ट्रेकिंग करायचं. चौकाची पायरी तुटले म्हणे. बंद कर म्हणे बंद कर व्हिडिओ. पायरी तरी जवळ जवळ येते का. संध्याकाळी जाते